नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण 1000 वन लाईनर प्रश्नांचे चार भाग बघितले आहे. तर आजचा आपला 5वा भाग आहे. यामध्ये आपण 801 ते 1000 प्रश्न कव्हर करणार आहोत. तुम्ही या आधीचे 4 भाग या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओतला आपला पहिला प्रश्न आहे, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न 802 आहे, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? पंडित नेहरू. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. पुढचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? तर हरिलाल चे कानिया. नंतर पुढचा प्रश्न आपला, लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? तर ग.वा. मावळंकर हे लोकसभेचे पहिले सभापती होते. आपला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण होते. महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते? तर नाशिकराव तिरपुडे हे होते. मुंबई विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ग.वा. मावळंकर मुंबई विधानसभेचे पहिले अध्यक्ष होते. भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण होते? तर भारताचे पहिले निवडणूक आयुक्त हे सुकुमार सेन होते. त्यानंतर आपला पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? तर हे नागपूर या ठिकाणी आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? तर हे नाशिक या ठिकाणी आहे. 813वा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रातील कोणत्या नदीला महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा असे म्हटले जाते? तर गोदावरी नदीला महाराष्ट्रातील दक्षिण गंगा असे म्हटले जाते. राजवाड्यांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर कोलकाता या शहराला ओळखले जाते. ओझोन थराचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला आहे? तर चार्ल्स फॅब्री आणि हेनरी बुइसन यांनी लावला आहे. त्यानंतरचा पुढला प्रश्न आहे आपला, भारताचे बिस्मार्क म्हणून कोणाला ओळखले जाते? तर सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखले जाते. आपला पुढचा प्रश्न आहे, DNA चा शोध कोणी लावला? तर फ्रेडरिक मिशर या शास्त्रज्ञाने DNA चा शोध लावला. कोरोना या आजाराचं विषाणूचे नाव काय आहे? तर सार्क कोविड-2. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आपला, स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात कधी झाली? तर 2 ऑक्टोबर 2014ला स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात झाली. त्यानंतरचा पुढील प्रश्न आहे आपला, प्रधानमंत्री जनधन योजनेची सुरुवात कधी झाली? तर 28 ऑगस्ट 2014ला प्रधानमंत्री जनधन योजनेची सुरुवात झाली. पुढील प्रश्न आहे आपला, आत्मनिर्भर भारत योजनेची सुरुवात कधी झाली? तर 12 मे 2020ला झाली. आपला पुढचा प्रश्न आहे, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीचे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबईला आहे. पुढचा प्रश्न आहे, गॅटचे रूपांतर जागतिक व्यापार संघटनेत कधी झाले? तर 1 जानेवारी 1995 या दिवशी झाले. सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर पंचायत समितीचे उपसभापती हे असतात. आपला पुढचा प्रश्न आहे, सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव हे विस्तार अधिकारी असतात. उस्ताद अमजद अली खां कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? तर हे सरोद वाद्याशी संबंधित आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, कुचिपुडी हा प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर हा आंध्र प्रदेश या राज्याशी संबंधित आहे. भारताचा राष्ट्रीय सस्तन प्राणी कोणता आहे? तर हनुमान लंगूर. भारताच्या राष्ट्रीय चिन्हावर कोणत्या प्राण्याचे प्रतिकात्मक चित्रे? तर बैल, घोडा, हत्ती, सिंह या प्राण्यांची चित्रे. लातूर येथील किल्लारी भूकंप कधी झाला होता? तर हा भूकंप 30 सप्टेंबर 1993ला झाला होता आणि कोयना 67ला झाला होता. आपला पुढचा प्रश्न आहे, पुणे जिल्ह्यातील माळिंगाव येथील भूसंकलनाची घटना कोणत्या दिवशी घडली होती? 30 जून 2014ला घडली होती. त्यानंतरचा पुढला प्रश्न आपला, पंडित नेहरू यांच्या निवासस्थानाचे नाव काय होते? तर आनंद भवन हे होते.
आधार कार्डवरील आधार क्रमांक किती अंकी असतो? तर 12 अंकी असतो. भारतात एकूण किती उच्च न्यायालय आहे? तर 25 आहे. हैदराबाद विलिनीकरण करण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले होते? तर ऑपरेशन पोलो राबवले होते. द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर यशवंतराव चव्हाण हे होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? तर सी डी देशमुख होते. देना बँक व विजया बँक यांचे कोणत्या बँकेत विलिनीकरण करण्यात आले? तर बँक ऑफ बडोदा या बँकेत विलिनीकरण करण्यात आले. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आपला, हिमोफिलिया हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? तर के जीवनसत्व अभावी होतो. 15व्या वित्त आयोगाचे सचिव कोण आहेत? तर अरविंद मेहता आहे. नंतर पुढचा प्रश्न आपला, अजिंक्यतारा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा जिल्ह्यात आहे. ऊसापासून बनवलेले साखरे रासायनिकदृष्ट्या काय म्हणतात? तर लॅक्टोज म्हणतात. म्हणजे साखरेला काय म्हणतात? लॅक्टोज म्हणतात. भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग यांचे आत्मचरित्र काय आहे? तर टेस्ट ऑफ माय लाईफ. कोकण रेल्वे महाराष्ट्रात किती जिल्ह्यातून धावते? तर 6 जिल्ह्यातून धावते. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे म्हणून कोणी प्रयत्न केले? तर साने गुरुजींनी प्रयत्न केले. भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला? तर लॉर्ड मॅकॉले यांनी घातला. सरकारी अंदाजपत्रकांचे एकूण किती प्रकार पडतात? तर 3 प्रकार पडतात. वस्तू व सेवा कराची शिफारस कोणत्या समितीने केली? तर विजय केळकर समितीने केली. राज्याचे विकास आयुक्त म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मुख्य सचिव यांना ओळखले जाते. संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी दिली? विनोबा भावेने दिली. सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? तर फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली. आपला पुढचा प्रश्न आहे, स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली होती? तर मोतीलाल नेहरू व सी आर दास. नंतर आपला पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थान शिवनेरी हे कोणत्या तालुक्यात आहे? तर हे जुन्नर तालुक्यात आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपला, दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? तर दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी लिहिला. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. महाराष्ट्रातील कोण कर्नाटक सिंह म्हणून प्रसिद्ध होते? तर गंगाधरराव देशपांडे हे कर्नाटक सिंह म्हणून प्रसिद्ध होते. श्री बालहत्या हा ग्रंथ कोणी लिहिला? तर भाऊदाजी लाड यांनी लिहिला. गुरु शिखर हे कोणत्या पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे? तर अरवली या पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे. खंबाटकी घाट कोणत्या महामार्गावर लागतो? तर पुणे बंगलोर महामार्ग खंबाटकी घाट लागतो. 1857च्या उठावाचे स्वातंत्र्ययुद्ध असे कुणी म्हटले? तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटले. भारतीय प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते? तर 82.30 पूर्ववरून निश्चित केली जाते. भारताच्या अंटार्क्टिकावरील संशोधन केंद्राचे नाव काय आहे? तर मैत्री आहे. भोपाळ वायू दुर्घटना कोणत्या वर्षी घडली? तर 1984 या वर्षी घडली. भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम कोणत्या नदीवर उभारले आहे? तर हे कावेरी नदी उभारले. खालीलपैकी कोणत्या नदीला बंगालचे दुःख अश्रू म्हणतात? तर दामोदर नदीला बंगालचे दुःख अश्रू म्हणतात. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे? तर पाडेगाव या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे. महाराष्ट्रातील कोणती नदी खचदरीतून वाहते? तर तापी नदी खचदरीतून वाहते. जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर मुंबई उपनगरात जोगेश्वरी लेणी आहे. भारतातील सर्वात प्राचीन लेणी कोणती आहे? तर पितळखोरा आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणत्या टेकड्या आहे? महाराष्ट्राच्या पूर्वेस गाविलगड आहे. इजिप्त देश कोणत्या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो? तर नाईल नदीची देणगी म्हणून ओळखला जातो. 0 अंशाचे अक्षरवृत्त म्हणजे काय? तर विषुववृत्त आहे. आपला 873वा प्रश्न, ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणाला काय म्हणतात? तर भूकंपनाभी म्हणतात. नर्मदा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झाला आहे? तर अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी झाला आहे. भारताला सर्वात जास्त सीमा कोणत्या देशाची लाभली? तर बांगलादेश या देशाची लाभली आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे सामान्य तापमान किती असते? तर 6000 अंश सेंटीग्रेड इतके असते. महाराष्ट्रातील कोणत्या अभयारण्य महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते? तर नादूर मधमेश्वर नाशिक हे महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते.
कोणत्या नदीला बिहारचे दुःख अश्रू म्हणतात? तर कोसी नदीला बिहारचे दुःख अश्रू म्हणतात. औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या ठिकाणी आहे? तर हिंगोली या जिल्ह्यात आहे. बीडी बनवण्यासाठी कोणत्या झाडाची पाने वापरली जाते? तर तेंदूची पाने वापरली जाते. दख्खन पठाराने महाराष्ट्राचे किती टक्के भाग व्यापलेला आहे? तर 86% भाग व्यापलेला आहे. महाराष्ट्राने भारताचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? तर 9.36% क्षेत्र व्यापले आहे. कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर सातारा आणि रत्नागिरी या शहरांना जोडतो. फ्रेंडशिप गार्डन कोणत्या राज्यात आहे? तर हे छत्तीसगड या राज्यात आहे. तारापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पालघर या जिल्ह्यात आहे. कोणत्या थंड हवेच्या ठिकाणाला किचकधारा असेही म्हणतात? चिखलदरा या ठिकाणाला किचकधारा असेही म्हणतात. महाराष्ट्रातील पश्चिम रेल्वेचे मुख्यालय मुंबईतील कोणत्या ठिकाणी आहे? तर चर्चगेट या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर CST म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. पुढचा प्रश्न आपला, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे अकोला जिल्ह्यात आहे. शनी शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहमदनगर या जिल्ह्यात आहे. प्लुटो या ग्रहाची मान्यता कधी काढून घेण्यात आली? 2006ला काढून घेण्यात आली. मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? हमीद दलवाई यांनी केली. कोणत्या ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हणून ओळखले जाते? म्हणजे प्रधान ग्रंथी म्हणून ओळखलं जातं. तर पीयूषिका या ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हणून ओळखलं जातं. लिओनार्दो दा विंची हा चित्रकार कोणत्या देशाचा होता? तर हा इटलीचा होता. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. स्वतंत्र भारताचे पहिले उद्योगमंत्री कोण होते? तर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे होते. महाराष्ट्रातील सर्वात शेवटी निर्माण झालेला जिल्हा कोणता आहे? पालघर आहे. अष्टविनायकापैकी एक बल्लाळेश्वर अष्टविनायक गणपती मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? हे रायगडमध्ये. 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर अशोक कुमार माथुर होते. संविधान सभेच्या तात्पुरते हंगामी अध्यक्ष कोण होते? तर सच्चिदानंद सिन्हा होते. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात महान्यायवादीची तरतूद आहे? तर कलम 76 मध्ये शीखांचे 9वे गुरु तेग बहादूर सिंग यांची हत्या कोणत्या मुघल बादशाहाने केली होती? तर औरंगजेबाने केली होती. कोकण रेल्वे महामार्गावरील सर्वात लांब बोगदा कोणता आहे? तर कुरबुडे. शून्याधारित अर्थसंकल्प मांडणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर महाराष्ट्र आहे. कोणत्या बँकेला सरकारची बँक तसेच बँकेची बँक पण ओळखली जाते? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला ओळखलं जातं, RBI. आपला पुढचा प्रश्न आहे, संभाजी महाराजांचा संस्कृत भाषेत कोणता ग्रंथ लिहिला आहे? त्यांनी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला आहे. महाराष्ट्राची मदर तेरेसा म्हणून कोणाला ओळखलं जातं? सिंधुताई सपकाळ. हिऱ्यासाठी प्रसिद्ध असले पन्ना हे शहर कोणत्या राज्यात आहे? तर हे मध्य प्रदेश या राज्यात आहे. गेट वे ऑफ इंडियाची निर्मिती कधी करण्यात आली? तर 1911 या वर्षी करण्यात आली. नीरज चोप्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हा भालाफेक या खेळाशी संबंधित आहे. हिंदी भाषेला हिंदीऐवजी हिंदुस्थानी म्हणावे असे कोणी सुचवले? तर विदा सावरकरांनी सुचवले. कोणत्या सामाजिक कार्यकर्त्या हिंदू लेडी या टोपण नावाने लिखाण करायचे? तर डॉक्टर रखमाबाई. नंतर आपला 913वा प्रश्न आहे, रक्तभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी कोणत्या उपचार पद्धती आहे? तो सोडियम 24 आहे. 2024ची ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी नियोजित आहे? तर पॅरिस या ठिकाणी नियोजित आहे. पृथ्वीवरील 5वा महासागर म्हणून मान्यता देण्यात आलेला महासागर कोणता आहे? तर दक्षिण महासागर आहे. अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी आहे? तर अयोध्या हे शहर शरयू या नदीकाठी आहे. इंद्रावती राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? हे छत्तीसगडमध्ये. लोटस टेम्पल म्हणून प्रसिद्ध स्थळ कोणत्या शहरात आहे? दिल्ली या ठिकाणी आहे. प्रत्येक 1 अंश अंतरावरील रेखावृत्तामध्ये स्थानिक वेळेत किती मिनिटचा फरक असेल? तर 4 मिनिटाचा फरक असेल. नंतर आपला 920वा प्रश्न आहे, राजा राममोहन रॉय यांना नवीन युगाचे अग्रसर असे कोणी म्हटले? तर रवींद्रनाथ टागोर यांनी म्हणले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात? तर विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करतात. स्थानिक स्वराज्य संस्थेला पंचायत राज हे नाव कोणी दिले? तर पंडित नेहरूंनी दिले. जिल्हा आमसभेचे अध्यक्ष कोण असतात? तर पालकमंत्री असतात. जिल्हा आमसभेचे सचिव जिल्हा अधिकारी असतात. तोरणमाळ पठार हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नंदुरबार या जिल्ह्यात आहे.
वैतरणा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? हा नाशिक जिल्ह्यात आहे. ब्राह्मणवेल पवनविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? धुळे जिल्ह्यात आहे. धर्मशाळा क्रिकेट स्टेडियम कोणत्या राज्यात आहे? हे हिमाचल प्रदेशमध्ये आहे. कृष्ण क्रांती कशाशी संबंधित आहे? तर खनिज तेल उत्पादनाशी संबंधित आहे. गुळाच्या बाजारपेठाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर कोल्हापूर या जिल्ह्याला ओळखले जाते. अंतराळ संशोधनाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर डॉक्टर विक्रम साराभाई यांना ओळखले जाते. भारतीय क्षेपणास्त्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना ओळखले जातं. भारतीय महासंगणकाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर विजय भटकर यांना ओळखले जातं. हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर नॉर्मन बोरलॉग यांना ओळखले जातं. भारतीय हरित क्रांती जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर MS स्वामीनाथन यांना ओळखलं जातं. भारतीय राष्ट्रवादाचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना ओळखलं जातं. पाणी पंचायतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर विलासराव साळुंखे यांना ओळखलं जातं. भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोण आहे? तर सॅम पित्रोदा. भारताच्या पंचायत राज व्यवस्थेचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर बलवंतराव मेहता यांना ओळखलं जातं. आधुनिक महाराष्ट्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? बाळशास्त्री जांभेकर यांना ओळखलं जातं. भारतीय राज्यघटनेने न्यायालयीन पुनर्विलोकन कोणती पद्धत भारताने कोणत्या देशाकडून घेतली? न्यायालयीन पुनर्विलोकन ही पद्धत अमेरिकेकडून घेतली आहे. आपला पुढील प्रश्न आहे, संविधान सभेची विशेष बैठक कोणत्या दिवशी पार पडली? तर ही 24 जानेवारी 1950 या दिवशी पार पडली. घटना समितीच्या पहिल्या बैठकीच्या हंगामी उपाध्यक्ष कोण होते? तर फ्रँक अँथनी हे होते. घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते? HC मुखर्जी हे होते. जीवाणूंचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणून ओळखलं जातं? तर बॅक्टेरिओलॉजी. टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला? टेलिव्हिजन म्हणजे TV. जॉन लॉगी बेअर्ड यांनी लावला. गुगमल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? हे अमरावती जिल्ह्यात आहे. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे? तर श्रीवर्धन या ठिकाणी आहे. पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आपला, 1857चा उठाव म्हणजे शिपायाची भाऊगर्दी असे कोणी म्हटले? तर नर फाटक यांनी म्हटले. आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते आहे? तर विश्वशक्ता बलिदान. प्रियदर्शनी या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर इंदिरा गांधी यांना ओळखले जाते. महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणून कोणाला ओळखले जाते? विष्णुशास्त्री पंडित यांना ओळखलं जातं. भारतावर स्वारी करणारा पहिला मुस्लिम सत्ताधीश कोण होता? तर मोहम्मद बिन कासिम हा होता. महाराष्ट्रावर स्वारी करणारा पहिला मुस्लिम सत्ताधीश कोण होता? अल्लाउद्दीन खिलजी होता. मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मक्का ही कोणत्या देशात आहे? सौदी अरेबिया आहे. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सेनापती बापट यांनी केले. भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली? पंजाबराव देशमुख यांनी केले. गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी करणाऱ्या पर्वतरांगा कोणत्या आहे? तर बालाघाट डोंगर आहे. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? सातपुडा आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके? तर धुळे जिल्ह्यात सर्वात कमी तालुके. महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे होते? तर 26 होते. कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर कोणते शहर वसले? तर नरसोबाची वाडी वसली आहे. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग आहे. युरी गागरिन हा पहिला अंतराळवीर रात्री कोणत्या देशाचा आहे? हा रशियाचा आहे. त्यानंतरचा 968वा प्रश्न आहे आपला, सतीश धवन स्पेस सेंटर कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर हे श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे. चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो? तर 50 मिनिटे उशिरा उगवतो. भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर माहे. भारतातील पहिली तेल विहीर दिग्बोई कोणत्या राज्यात आहे? आसाम राज्यात आहे. भारतातील प्रसिद्ध कोणार्क येथे सूर्यमंदिर कोणत्या राज्यात आहे? तर ओडिसा राज्यात आहे. अलाहाबाद शहराचे नवीन नाव काय? प्रयागराज. भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या कोणत्या राज्यात आहे? गुजरात आहे. भारतात सर्वात जास्त वाघ कोणत्या राज्यात आहे? तर मध्य प्रदेश आहे. गोल्डन सिटी म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं? तर अमृतसर या शहराला ओळखलं जातं. केंद्रीय कापूस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर नागपूर या ठिकाणी आहे.
कर्नाटकातील कंबाला ही शर्यत कोणत्या प्राणी संबंधित आहे? तर म्हैस या प्राण्याशी संबंधित आहे. भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणत्या शहरात आहे? अहमदाबाद या शहरात आहे. ब्रह्मदेशाचा थिबा राजाचा राजवाडा कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी या जिल्ह्यात आहे. सार्क संघटनेची स्थापना कधी झाली आहे? तर 8 डिसेंबर 1985 या दिवशी झाली. GST परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? तर केंद्रीय अर्थमंत्री असतात. पेटीएमचे संस्थापक कोण आहे? विजय शेखर शर्मा आहे. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला? तर RK षण्मुख चेट्टी यांनी मांडला आहे. मुंबई शेअर बाजाराचे संस्थापक कोण आहे? प्रेमचंद्र रॉयचंद्र आहे. द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ कोण लिहिला आहे? RC दत्त यांनी लिहिला आहे. पहिला कृषी आधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने तयार केला? तर कर्नाटक. कोणत्या अर्थतज्ञ लोकसंख्या शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाते? तर जॉन माल्थस यांना ओळखलं जातं. 28 जून हा कोणाचा जन्मदिवस राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून ओळखला जातो? तर PC महालनोबिस यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून साजरा केला जातो. वस्तू व सेवा कराचे GST घोषवाक्य काय? 1 नेशन 1 टॅक्स आणि 1 मार्केट. नंतर 991 प्रश्न आहे आपला. मुर्दूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर ड जीवनसत्व अभावी होतो. माणसा शरीराचे सर्वसामान्य तापमान किती आहे? 98.6 फॅरनहाइट. पृथ्वीवर 120 किलोग्राम वजन असलेले व्यक्तीचे अंतराळी वजन किती आहे? फक्त 20 किलोग्राम असेल. रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर सिग्मो मॅनोमीटर हे उपकरण वापरतात. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी वांझपाना येतो? तर ई जीवनसत्व अभावी वांझपाना येतो. चष्मा बनवण्यासाठी कोणत्या काचेचा वापर करतात? तर फ्लिंट काचेचा वापर करतात. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? तर प्रीती संगम आहे. देवदासी प्रथेविरुद्ध कोणत्या समाजसुधारकांनी लढा दिला? तर महर्षी वीरा शिंदे यांनी दिला आहे. भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असे कोणी म्हटले? तर महात्मा गांधी यांनी म्हणले. त्यानंतरचा 1000 प्रश्न आपला. कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात? तर क्लोरोफिल या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात. डायलिसिस ही उपचार पद्धती कोणत्या आजाराशी संबंधित आहे? तर मूत्रपिंड या आजाराशी संबंधित आहे. तर मित्रांनो, धन्यवाद. आजच्या या आपल्या 5 भागामध्ये 1000 प्रश्न कव्हर झालेले आहेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.